आज तुमच्यासोबत मसाला वांग रेसिपी शेअर करत आहे। एका कढईमध्ये ऑइल टाकून घ्यायचं। ऑइल टाकल्यानंतर मी जिरं टाकलेलं आहे। त्यानंतर आलं लसणाची पेस्ट टाकून घ्यायची। त्याला पण चांगलं फ्राय करून घ्यायचं। त्यानंतर आपण कांद्याची पेस्ट पहिलीच काढून घेतलेली होती, तिला पण ऑइलमध्ये घालून घ्यायचं। कांद्याच्या पेस्टला पण फ्राय करून घ्यायचं। तिखट पावडर टाकून घ्यायचं। नंतर त्याला पण चांगलं फ्राय करून घ्यायचं। मी इथं कराळ टाकून घेतलेला आहे। त्याला पण चांगलं फ्राय करून घ्यायचं थोडा वेळ। त्यामध्ये गरम मसाला वगैरे टाकून घेतला आहे मी। हल्दी पावडर टाकून घ्यायचं। त्याला पण ऑइलमध्ये चांगलं फ्राय करून घेऊ। जे आपण वांगे वॉश करून घेतले त्याला आता आपण टाकून घेऊ कढईमध्ये। त्याला पण चांगलं फ्राय करून घेऊ त्या मसाल्यामध्ये थोडा वेळ। चवीनुसार नमक घालून घेऊ। नंतर थोडा वेळ फ्राय करून घेऊ। त्यानंतर थोडंसं पाणी घालून घेऊ, कारण की आपला मसाला जो आहे ते चांगला फुलून येईल। त्यासाठी थोडंसं मी पाणी घालून घेतलं पाहिजे। पाणी घालून घेऊ आपण। कशी दिसते ते पहा, किती चांगली वाटत आहे। त्यानंतर कोथिंबीर घालून घेऊ आपण। आपली वांग्याची भाजी रेडी झालेली आहे। एकदा नक्की घरी ट्राय करून पहा वांग्याची भाजी। मसाला वांग तयार झाला आहे। ही जर रेसिपी आवडली असेल लाईक करा, शेअर करा।